तर मंडळी सगळ्यांना सुप्रभात आणि हर हर महादेव. आपल्या राईडची सुरुवात झालेली आहे. तिकडे गोटे आपल्या गाडीच्या टायरची हवा भरून घेतोय, थोडा ब्रेक घेतलाय. तर आता आहे आम्ही हरिओमनगर ठाण्याला आणि आम्ही चाललोय आज भीमाशंकरला. वन ऑफ द ड्रीम राईड. खरं तर आज आहे ना खूप लेट झालंय. हे चल रे लवकर बाबा, किती वेळ. आपण पण आहे ना रायडिंग ग्लव्स घालून घेऊया. हा एवढा आहे पापड पसारा. निगड आपण पनवेलच्या नंतर घालूया. अच्छा ट्रॅफिक बघा ना, ट्रॅफिक क्लिअर झाली पाहिजे पटकन यार. हा बोट काय असा वाकडा आहे. अजून कुठे गेला. आहे ते काळ्या काळ्या दिसत नाहीत. झालं सगळं आवरून बाबा पटकन. ट्रॅफिक मधून निघू द्या बाबा पटकन मला. ट्रॅफिक मधून निघू मग बोलू. काहीतरी झालेलं मागे, मला आपलं गोट्या बघत बसला असेल वाटतं. काय सीन झाला रे. चला एनिवेज, रस्त्यावरती असे काय काय इथं थांब होत असतात. आपण आपल्या जर्नीवरती आहे ना कंटिन्यू केलं पाहिजे, तरच हे आपली इकडे तिकडे लक्ष नाही द्यायचं. चला तर फायनली आपली राईड जी आहे, आजची जर्नी 2 दिवसाची स्टार्ट झालेली आहे. आता 2 दिवस कसलाच विचार नाही. आता 2 दिवस फक्त आपण, आपली लैला, आपला मित्र आणि आपले हर हर महादेव. तर आजची जी भीमाशंकर राईड आहे ना, ही टोटली अनप्लॅनेड आहे आमची. आम्ही ठरवली होती कुठली राईड, त्याच्यानंतर आम्ही वेगळीच राईड ठरवली, त्याच्यानंतर ही, आणि आम्ही करतोय कुठली राईड. पण हे एक आहे की चला महादेव, आज फायनली तुम्ही तुमच्या दर्शनाला बोलवलं आम्हाला. अशीच आपली राईड आहे ना कंटिन्यू होत राहील. आता नवी मुंबईचा पॅच येईल, त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल तर तिथे काय आता जास्त काय बोलणार नाही मी. तर सरळ ना आपण पनवेल नंतर भेटूया. चला तर आपलं नाश्त्याचं जेवण, सर नाश्ता जेवणच करू त्याच्याकडे, काय ते थाळी आणि हे दोन्ही मिळतं. नाश्ता सरळ त्याच्याकडे जेवणच करतो. फक्त एक की नंतर झोप नको यायला बाबा. ऐक चला तर आपलं ना जेवण झालेलं आहे हॉटेल राजस्थान. तरी आता
आपला फेवरेट घाट खंडाळ्याचा घाट सुरू लागेल. ठाण्यापासून ते भीमाशंकर 200 किलोमीटर होतं आणि आम्ही कवर केले 75 किलोमीटर, म्हणजे अजून 125 किलोमीटर डिस्टन्स आहे. दुपारचे 1:20 झालेत तरी 100 किलोमीटर 2 तास, तरी अजून 3 तास तरी लागतील आम्हाला पोचायला असं वाटतंय मला. ना आता मध्ये ना कुठेच हॉल्ट नाही घेणार, सरळ इथून तळेगावला पेट्रोल पण फुल करेल. हा शेवट ढेकर चांगलं जेवण एवढं मस्त होतं ना. फक्त 80 रुपये थाळी होती, त्यात पण दोन चपाती, त्यात भात, 2 प्रकारच्या भाज्या आणि डाळ आणि कांदा आपला. छान पोट भरलं, फक्त झोप नको येऊस रे बाबा. पोटभर तर नाही, म्हणजे आता असे एकदम तरतर येत असं तरी जेवले मी. मस्त वाटतं तरी जेवण. आता सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. सकाळी घरातून निघताना फक्त कोरा चहा आणि खारी, त्याशिवाय दुसरं काही नाही. मध्ये पनवेलपासून ते खोपोलीपर्यंत एवढं गरम झालं ना. त्यानंतर आता खंडाळा चढताना काय वाटत नाही, थंड वातावरण झालंय. तरी पण डोक्यातून असा घाम टपकतोय पूर्ण हेल्मेटमध्ये माझ्या. बापरे, हेल्मेट आता सर्व्हिस करायला द्यावं लागेल असं वाटतंय. गोट्या कॉर्नरिंग करत चाललाय बाबा. हर हर महादेव, जय शिंगरोबा. रायडर लोकांना तूच सावरतोस. आयुष्य कान सुन्न पडले, म्हणजे कान सुन्न पडले. आयुष्य जेवण आता बरं यायला लागलं रे बाबा. थोडंसं मला राऊंड मारायला पाहिजे होतं. या गोटा चल. इकडे आज थांबणार नाही मी, ना दरवेळी येतो तर इथे थांबतो. काय माहिती कशाला इथे थांबायचं मन करतं. आज नाही थांबणार मी. दुपारचे बरोबर 1:30 वाजलेत आणि आम्ही आहे लोणावळ्याला आता. अजून तरी 85 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत ठाण्यापासून. 100 पण नाही झाले अजून 100 करायचेत, म्हणजे अजून 120 किलोमीटर बाकी असतील. अरे बापरे. आणि आता आहे ना, ऋषी बोलतोय की मध्ये कुठेच हॉल्ट घ्यायचा नाही आहे, सरळ इथून तळेगावला जायचं आहे. तळेगावचा तो एक लेफ्ट आहे त्यासाठी. आईसह ते बोललं काहीतरी आहे ना राहतं आहे. माझी बॅगचा स्ट्रॅप आहे ना लावला नाही आहे. बॅग इकडं तिकडे डोलते नुसती. कुठेतरी थांबतो आणि पटकन लावून घेतो. इकडेच थांबतो. गया ना गाडी तो. आई आपण घाबरत होता, बोलतो स्क्रॅचेस बोलला टाकायचे बिंदास. अरे काय ट्रॅफिक बाबा लोणावळ्यामध्ये. निघता 10 मिनटं गेली.
आणि ते ट्रॅफिक लागली ना ते गरम असं होतं ना, असं थांबायचं मन नाही करत. जॅकेट काढायचं मन करतं सर, एवढी गरमी होते थांबलं तर कुठे. आता तर गाडी चालवताना थंड हवा त्याच्याने काय वाटत नाही, पण बाप रे. काय शपथ निघू द्या रे, मला जाऊ द्या. गॅप नाही मारायची मला ही. मारतोच एवढी जागा अडून चालतंय तर. चला आपल्याला आता हायवे मोकळा भेटलेला आहे. आपण आता तळेगाव पर्यंत खेचूया गाडी. तळेगाव 4 किलोमीटर. ठीक आहे. आपल्याला तो एक फाटा शोधायचा आहे की तो जातो चाकणला. हात आहे वाटतं तो लेफ्ट चाकणसाठी. का ते विचारावं लागेल. नाहीतर आहे ना इथे मॅप लावूया. इथं तळेगावात तर थांबायचंच होतं ना आम्हाला. चला तर इथून घेतलेलं आम्ही तळेगाववरून लेफ्ट टुवर्ड्स भीमाशंकर. मॅप लावलेला आहे मोठ्याने बाप्पा. हर हर महादेव. चला जास्त टाइमपास नाही करत आता. दुपारचे वाजले आता 2:30 वाजायला आलेत. अजून आम्ही तळेगावमध्येच आहे. यार मग धमका लागलाय बाबा. ॲक्शन कॅमेऱ्याची काहीतरी आहे ना सेटिंग बदलली गेली आहे. हां बॅटरी काढून ते त्याला हे केलं ना तर ते स्लोमोवरती सेट होत आहे. आता हा रस्ता तर माझ्यासाठी नवीन आहे. तर या रस्त्यावरती तर सावकाशच जाणार. कुठे खड्डे विड्डे काय आपल्याला माहिती नाही. अजून 2.5 तास दाखवते भीमाशंकर. त्या साईड रायडर्स लोक आहेत. अजून 75 किलोमीटर दाखवते. तरी सकाळी थोडं लवकर निघालो असतो ना तर थोडंसं बरं झालं असतं. आता कुठे जवळपास पोचत आलो असतो. पण ह्याच्या गाडीचा थोडासा झाला होता प्रॉब्लेम. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. ह्याच्या ऑइलचा थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला गोट्याच्या गाड्याचा. त्याच्यामुळे जाऊ द्या काही हरकत नाही. सावकाश सावकाश मग पोचायची अशी काही घाई नव्हती की एवढ्या वेळात मला पोचलं पाहिजे. तर काही नाही. ही शक्यतो मोठा नदी आहे बाजूला खाली. स्पीड ब्रेकरची काय बोर्ड तर लावा यार. हे तळेगाव MIDC आहे. ओके वसुली फाटा पुढे नाशिक हायवे 18. काय
काय कळत नाही. भेंडी याच्या स्पीड ब्रेकरने वैताग देऊन ठेवलं यांच्या गावातल्या. हे भेंडी स्पीड ब्रेकर बांधलेत. अजून पण 60 किलोमीटर बाकी आहे. शपथ. अरे स्पीड ब्रेकर किती बांधले तर गाववाल्यांनो, कंटाळलो ना. धामणे भीमाशंकरचा बोर्ड आहे का नाही? लागले भाई. आता काय रस्ते खराब, पण इकडे शेतं वगैरे चांगली हे बघत जायचं आता. थांबरे गुगल मॅप तुम्हाला काहीतरी चुकवतोय साल्या. चलो 60 किलोमीटर आहे अजून. गुगलने फिरवला जरा का आपल्याला. शेट यार, रस्ता चांगला असू दे यार. हे असे रस्ते नको यार. अँटॉक्सिटी सुटेबल वायझर लावतो. खूप धूळ माती येते. वॉटर पार्कला आलाय. वॉटर पार्कला आलाय. यायला तसंच वाटतंय बघ ना. हे चल गोट्या पटकन कव्हर करू. आपल्याला अंधार नको व्हायला रे. म्हणजे घाटाबिटाचे रस्ते आहेत पुढे, माहिती आहे ना. चला थोडा तरी रस्ता चांगला आहे, नाहीतर भेंडी. मध्ये मध्ये खास खड्डे आहेत. स्पीड ब्रेकर वगैरे पण आहेत मध्ये, अचानक येतात. पण आता काय करणार, गावातले तर रस्ते असेच भेटणार. हायवेने खूप मजा केली आता. असं वाटतं कुठे ना राजस्थान बाजूला. राजस्थान बाजूला यार कधी संपायचे यार असे रस्ते. बापरे, घेतला नाही रस्त्याने वाजवली रस्त्याने आमची. वाजवलं माझी. अरे काही सरळ सपाट रस्ते आहेत की नाही. हा नशीब. थोडा डांबरी रस्ता जरा बरा वाटला रे. हा ते खडीवाला रस्ता नको रे बाबा. आता हाय काय ओव्हरटेक करा यायला. दुनियाभरची धूळ माती उडवत चाललंय. त्याला जाऊ दे. हाश थोडासा मोकळा रोड भेटला बाबा एकदाचा. सोनेरी गावातवाला. वा हाश म्हणजे माझ्या महादेवा, थँक्यू चांगला रस्ता दिलास. मगाचपासून हैराण झालेलो. अभी आएगा ना मजा व्हिडिओ.
गाडीची. आणि खाली टाकली गाडी, उतरवली. अजून तरी 42 किलोमीटर दाखवते. गोट्याचा कुठला मित्र राहतो काय माहिती, इथे त्याच्या घरी भेटायला आलाय आणि मला पण घेऊन चाललाय तिकडं. ॲडव्हेंचर आहे बोलतो, शेतातून रस्ता आहे बोलतो. ऐक बापरे, या गोट्याच्या ऐक शेतातून गाडी चालवणं म्हणजे हे घर आहे बोलतो. पप्पाशी गप्पा मारतोय. काय भारी जागेवर घर आहे यार यांचं, मस्त एकदम. आजूबाजूला मोकळं शेत, आपली सह्याद्री, मागे भीमाशंकर. छान छान काका, जगताय जगताय, तुम्ही आयुष्य जगताय. हो आयुष्य पद्धतीतून गाडी काढायची म्हणजे चला दादा. आयुष्य ऐक, या गोट्याने कुठे टाकलं बाबा, गाडी पूर्ण घासते खाली. आई शपथ, डेंजर डेंजर कार. चल नाही शेतात पण गाडी चालवून झाली. अरे बापरे, अच्छा आता सांडलो असतो, आता पडलो असतो. चायला यायला गोट्या शेतातून गाडी काय आहे बाबा. चला शेतातून पण गाडी चालवण्याचा अनुभव आला. आता सगळ्यांना भेटून वगैरे गाठी भेटी झाल्या, रायडिंग क्लास पण काढले, जरा आता थंड वाटायला लागलंय आणि प्रेशर पण आली कोईच्या ह्याला.
तर किती वाजलेत काय माहिती. किती वाजले रे बाबा? 4:30 वाजल्यात तशी. असं का वाटते मला संध्याकाळचे 6:30-7 वाजायला आलेत. त्या डोंगरावरच्या पवन चक्क्या बापरे असं वाटतं पाहिल्या आहेत त्या. अरे काय ओय वरती जाऊन खा ना. तर मगाशी बोललो ना जेव्हा तेव्हा नाही जेवला. अरे कारण 40 किलोमीटर लय. इकडे जरा जेवलो. गोट्या जेवला नव्हता दुपारी ॲसिडिटीमुळे. चांगला मस्तपैकी जेवला. तर लेट झाले ऑलरेडी. किती वाजले? 5 वाजले ह्याच्या नादात. तर आता कुठेच नाही थांबायचं. सरळ महादेवांच्या इथे भीमाशंकर 40. रस्ता चांगला आहे बोलले भीमाशंकरकडे. हो जसं जसं संध्याकाळ होत आली तसं थंडी पण वाढायला लागलेली आहे बाबा. बाबा माझ्या बोच्याने जीव सोडला बाबा. असं कुठेतरी अशी चांगली खोली भेटली ना चांगला झोपणार आहे बाबा. आज मस्तपैकी झोपणार आहे आज. हे आहे भीमाशंकर. खड्डे पण अरे बाप रे. नाशिकची आठवण आली मला. घोटीला पण असेच आहेत पवन चक्क्या. हो थंडी वाजायला. ग्लव्स घालायला पाहिजे होते रे. पूर्ण एकदम थंडी हवेत थंड हवेचा फ्लो येतो ना बोटांवरती. ही थंड असं होतंय. एकदम पवन चक्क्यांच्या बाजूने चाललोय. पेट्रोल 2 गाड्यांवरती आलो. आणि ठाण्यापासून ते आहे ना इथपर्यंत अजून पेट्रोल आहे ना मध्येच कुठे फिलअप नाही केलंय. तरी 161 150 किलोमीटर 160 किलोमीटर गाडी चाललेली आहे. समोर छपरी लोक कसले पळवतात गाडी बापरे.
श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग. अरे बापरे. घाट सेक्शन वगैरे सुरू होईल असं वाटतं की. इथला तरी रस्ता छान आहे ना, बरं वाटलं. नंतर ते एवढं की तळेगाव दाभाडे MIDC क्रॉस केल्यापासून एवढे ते घाणेरडे रस्ते होते ना, कंटाळा आलेला पूर्ण. स्पीड ब्रेकर काय नको, किती स्पीड ब्रेकर रस्त्यात. आणि मॅच चालू आहे भाई, क्रिकेट चालू आहे. मॅच कधी खेळलो तर काय माहिती. वा भाई. ए महादेवा, इथला रस्ता आहे ना, चांगला केलंस ना, खूप बरं केलंस. अरे बापरे, उतार डेंजर आहे बाबा. ब्रेक लागल. मानाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, मानाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. रस्त्यावर तेवढी बारीक बारीक खडी पडलेली आहेत ना, हे अशा खड्यांवरून ना आपली स्कूटर आहे ना अँटॉक्स सारखे, हे होता स्किट. आणि चुकून आपल्याकडून ब्रेक दाबला गेला, मग आपला कारभार. एकदा दोनदा पडलोय मी. भीमाशंकर अजून 34 किलोमीटर. अरे पप्पी. ठीक. वगैरे काय नाही. वाह वाह, अशी ड्रीम राईड पाहिजे. आजूबाजूला काय नाही, छोटी मोठी गावातले रस्ते, त्यातून आपला रायडिंग पार्टनर, तो त्याच्या गाडीवर, आपण आपल्या गाडीवर, आणि लॉंग राईड. आणि कसलाच विषय नाही हा, फक्त ट्रॅव्हलिंगचा विषय. ट्रॅव्हल बाकी कसलाच नाही ना. मी माझ्या ऑफिसचा विषय काढायचा, आम्ही नुसते आणि आमचं हे ट्रॅव्हल प्लॅन. सकाळपासून आल्या आम्ही भेटल्यापासून आहे ना, हेच आज एवढं लगेच कवर करायचं, प्लॅनबद्दलच बोलत राहणार, दुसरं काहीच नाही. ते बोलतात ना मित्र वणव्यामध्ये गाढव्यासारखा, तो हा. जय हो शंकर.
अच्छा 30 किलोमीटर बाकी आहे, त्याला एवढा वेळ लागतोय पटकन खेळून काय. अच्छा अरे तो बघा रस्ता कसा चाललाय, अरे बापरे बापरे बापरे. आई शपथ का चढ, डोंगर 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 चढतो सरळ, बाप रे. चढ चढशील बाबा, चल माझी लैला, हाय तुझ्यात दम, चढू शकतेस. चढली 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 लैला आपली. काय बात आहे लैला, आय लव्ह यू टू. सनसेट होत आला यार. किती किलोमीटर आहे ते एकदा समजलं ना. अरे यार काय ना, आजची जी राईड आहे ना खूप मस्त झाली. फक्त तो मधला जरा खराब रस्त्यावाला पॅच आहे ना. आता तर हा रोड काय चांगला तर आहे, एवढा चालेल रस्ता आम्हाला खराब, पण तो मधला रस्ता काय जास्तच खराब होता. ऐक संपतच नाही रे रस्ता, नुसतं चालवते नुसतं चालवते. आणि तो संध्याकाळ झाली ना तर कधी आता अंतर कापतो आणि कधी पोचतो असं होतं. कारण अंधार पडला ना, नाही जमत गाडी चालवायला. आणि अंधारामध्ये आम्हाला दोघांना गाडी चालवायला आवडत नाही. अरे बापरे, ए पांडुरंगा लवकर पोचव रे बाबा महादेवांच्या इथे, म्हणजे मंदिरात. हाश आई शपथ, जसं जवळ येतं थंडी अजून वाढत चालली आहे. अचानक गारवा आला अंगावरती, बापरे. आता हाताने गाठायला लागलेत आणि खडी पडले रस्त्यावरती, ब्रेक पण नाही मारू शकत. मला तळेघरला पोचलोय, वाजलेत आत्ताशी 5:45 वाजलेत. कधी पोचायचं यार. एवढी ती गाडी चालून ना. चल हे आले का. अजून तळेघरला पोचलोय. गोट्याला थोडासा नाश्ता करायचा तर चहा पाणी वगैरे. किती खातोय रे. अजून इथून 14 किलोमीटर आहे. अजून 6:30 वाजतील पोचायला. असा रस्ता असला ना की लगेच पोचून जाईन. 11 वाजता राईड सुरू केलेली, यायला 6:30.
वायसर लावतो, नाहीतर भारी पडायचं. नंतर किडे मकोडे येतात, डोळ्या सर्व उडत आहेत. पण एकूण एक ना आजच्या दिवसाची राईड आहे थोडी मस्त झाली. पण असे रस्ते आहे ना घाटातले जरा एक तुम्ही 5-10 मिनटं चालू शकता, नंतर आहे ना रोलर कोस्टर, चक्कर यायला सुरुवात. अशा थंडी वाढली हा भाई. थंडी वाढलेली आहे. आणि बरेच फॅमिली आज असे स्टेच्या हिशोबाने आलेले आहेत. आता तिकडे स्टेजचं आहे ना काय कसं माहिती नाही मला. स्टेजचं काय अपडेट घ्यावं लागेल तिकडे. तर सकाळपासून आपण 188-190 किलोमीटरच्या आसपास आपण राईड केलेली आहे आणि गाडी आपली रिझर्वला नाही लागली अजून. ती एक चांगली गोष्ट आहे, रिझर्वला नाही लागली ते. भीमाशंकर अभयारण्य सुरू. अरे ना रस्ता आहे ना संपत नाहीये. महादेवांना भेटायला किती थांबावं लागतंय बघा ना. भीमाशंकर 3 किलोमीटर. आई शपथ, नुसते टुरिस्ट. भीमाशंकर 1 किलोमीटर. भयंकर लोक आलेत यार, भयंकर लोक. दिसला मंदिर दिसला. बाईक जात चल, बाईक जाते. ही पार्किंग आहे रे इकडं. ते काय समोर एवढं दिसतंय. हा काय ते अच्छा. कुठे गेला त्याला बोलव ह्याला, ह्याला माहिती असेल मित्रा. चला तर अशा प्रकारे आम्ही भीमाशंकरला पोचलेलो आहोत. इथे आता लवकर आम्ही स्टेजचं बघतो. बाकी तर थोडंसं शूट करून दर्शन घेऊन ते काय रेकॉर्ड नाही करणार जास्त. मी उद्या सकाळी भेटू सरळ.